तुम्हाला माहिती आहे का, आपले मानसिक आरोग्य 3 गोष्टींवर एकत्रितपणे अवलंबून असते. बायो म्हणजे शरीर, सायको म्हणजे मन आणि सोशल म्हणजे आपल्या भोवतालचे लोक आणि जीवन. हा बायोसायको सोशल मॉडेल आरोग्य समजावण्यासाठी जैविक, मानसिक आणि सामाजिक घटकांना एकत्रितपणे पाहतो. हा मॉडेल 3 परस्पर संबंधित भागांमध्ये विभागला जातो. जैविक, बायोलॉजिकल, यामध्ये आनुवांशिकता, मेंदूतील रसायने, हार्मोन्स, रोगप्रतिकारक शक्ती आणि जखम किंवा आजारांसारख्या शारीरिक स्थितींचा समावेश होतो. उदाहरणार्थ, मधुमेहाची आनुवांशिक प्रवृत्ती असल्यास इन्सुलिन निर्मिती कमी होऊन धोका वाढू शकतो. मानसिक, सायकोलॉजिकल, यामध्ये विचार, भावना, ताण, सामना करण्याच्या पद्धती आणि चिंता किंवा नैराश्यासारख्या मानसिक समस्या येतात. दीर्घकालीन वेदना असलेल्या व्यक्तीमध्ये भीती आणि टाळण्याच्या विश्वासांमुळे लक्षणे अधिक वाढू शकतात. सामाजिक, सोशल, यामध्ये नातेसंबंध, कौटुंबिक परिस्थिती, संस्कृती, आर्थिक स्थिती, कामाचे वातावरण आणि समाजाचा आधार यांचा समावेश होतो. कमजोर सामाजिक संबंधांमुळे एकटेपणा आणि ताण वाढतो आणि आजारातून बरे होणे कठीण होते. उदाहरणार्थ, दीर्घकालीन वेदनांच्या उपचारात जैविक, उदाहरणार्थ नसांचे नुकसान, मानसिक ताण, उदाहरणार्थ अतिशयोक्तीपूर्ण नकारात्मक विचार आणि सामाजिक समस्या, उदाहरणार्थ नोकरी गमावणे, एकत्र येतात. यासाठी औषधे, थेरपी आणि कामाच्या ठिकाणी बदल यांचा उपयोग केला जातो. नैराश्यात न्यूरोट्रान्समीटरचे असंतुलन, जैविक, नकारात्मक स्वविश्वास, मानसिक आणि बेरोजगारीसारखे जीवनातील ताण सामाजिक एकत्र येतात. यासाठी मेडिसिन्स, कॉग्निटिव्ह थेरपी आणि सामाजिक आधारजाळे मदत करतात. म्हणून उपचारही 3 प्रकारचे असावेत. शरीरासाठी औषधे, मनासाठी काउन्सिलिंग, मित्र, कुटुंब आणि जीवनशैलीचा आधार.